नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, इयत्ता 9वी राज्यशास्त्र या पाठ्यपुस्तकातील 5वा धडा भारत व अन्य देश या धड्याचा स्वाध्याय आपण आता इथे सोडवतो आहे. तर जर तुम्ही नवीन असल्या चॅनलला तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझं नाव आहे सपना. पहिला प्रश्न आहे, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. भारताशी आंतरराष्ट्रीय सरहद खुली असणारा देश पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ का म्यानमार? त्याचं उत्तर आहे नेपाळ. भारताशी तणावपूर्ण संबंध असणारे देश पाकिस्तान व चीन, नेपाळ व भूटान, म्यानमार व मालदीव की अफगाणिस्तान व अमेरिका? तर उत्तर आहे पाकिस्तान व चीन यांच्याशी तणावपूर्ण संबंध असणारे देश आहेत. तिसरा आहे प्रश्न, भारत आणि पाकिस्तान या देशांच्या संबंधांवर प्रभाव असणाऱ्या बाबी. दोन्ही राष्ट्रांच्या जागतिक दृष्टिकोनावरील फरक. ब. काश्मीर समस्या, अण्वस्त्रविषयक संघर्ष, वरील सर्व समस्या? उत्तर आहे वरील सर्व समस्या या देशांच्या संबंधावर प्रभाव असणाऱ्या बाबी आहे. 2. पुढील विधाने चूक की बरोबर ते सहकारण स्पष्ट करायचे. 1. दक्षिण आशियाई राष्ट्रांमध्ये भारताचे स्थान महत्त्वाचे. तर उत्तर हे विधान बरोबर आहे, कारण तसेच आर्थिक आणि तंत्रज्ञानाच्या दृष्टीने देखील भारत अधिक विकसित आहे. 2. भारत चीन संबंध मैत्रीपूर्ण आहे. तर उत्तर हे विधान चूक आहे, कारण भारत आणि चीन यांच्यातील संघर्ष सीमा प्रश्न व तिबेटचा दर्जा या दोन्ही प्रश्नांशी निगडित आहे. 3. श्रीलंका सरकारच्या मदतीसाठी भारताने शांतीसेना पाठवली. उत्तर हे विधान बरोबर आहे, कारण श्रीलंकेशी भारताचे संबंध मैत्रीपूर्ण आहेत. प्रश्न तिसरा आहे, दिलेल्या सूचनेवरून कृती करायची आहे. 1. पुढील तक्ता पूर्ण करायचा आहे. झालेले करार, देवाणघेवाण, संबंधित देश. झालेले करार आणि देवाणघेवाण संबंधित देश. ताशकंद करार किंवा शिमला करार भारत पाकिस्तान. मॅकमोहन रेषा भारत चीन. पाणी माटवा संबंधी व सीमारेषेसंबंधी करार भारत बांगलादेश. नैसर्गिक वायूची आयात भारत म्यानमार. आण्विक सहकार्याचा करार भारत अमेरिका. पायाभूत क्षेत्र विकास, दळणवळण, आरोग्य भारत मालदीव. शिक्षण, कौशल्य, आरोग्य, विज्ञान व तंत्रज्ञान, शेती, पर्यटन क्षेत्र भारत आफ्रिका. प्रश्न 4 आहे, पुढील संकल्पना स्पष्ट करा. सिमला करार. 1972 साली भारत पाकिस्तान या दोन राष्ट्रांमध्ये सिमला हा करार झाला. सिमला करार हा दोन्ही राष्ट्रात शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने टाकलेले महत्त्वाचे पाऊल होते, कारण या दोन्ही देशाचा सन्मान कायम ठेवून शांती प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात आला होता. 3. त्यावेळी भारत विजयी राष्ट्र होते. सिमला करारानुसार भारत दबावाबाहेर परस्पर विचारविनिमयाने वाटाघाटीने प्रश्न सोडवण्यावर भर देतो आणि स्थिर शांततेसाठी प्रयत्न करतो हे दिसून येते. 4. या करारात व नंतरच्या काळातही भारताने पाकिस्तानाबाबत उदारतेचे धोरण अवलंबले आहे, परंतु आजही पाकिस्तान सिमला कराराचे पालन करत नाही. 2. नेपाळ, भारत व नेपाळ मैत्री करार. उत्तर, भारत व नेपाळ यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंधाचा पाया 1952 साली भारत नेपाळ मैत्री कराराने घातला गेला. 2. या कराराने नेपाळमधील नागरिकांना भारतामध्ये सहज प्रवेश नव्हे तर सरकारी नोकरी आणि उद्योग करायचा परवाना मिळाला आहे. 3. तसेच भारत आणि नेपाळ यांच्यातील हा करार लष्करी स्वरूपाचा नसला तरी नेपाळवर कोणत्याही दिशेने आक्रमण झालं तरी भारताने नेपाळला सहाय्य करावे गृहीत या करारातून स्पष्ट होते. 3. मॅकमोहन रेषा. उत्तर, भारत आणि चीन यांच्यात सीमेवरून जो वाद आहे तो अक्साई चीन आणि मॅकमोहन रेषा या क्षेत्रांशी संबंधित आहे. 2. चीनचा दावा आहे की अक्साई चीन आणि मॅकमोहन रेषेच्या दक्षिणेकडील प्रदेश म्हणजे अरुणाचल प्रदेश हा चीनचा भूप्रदेश आहे. 3. मॅकमोहन रेषा ही आंतरराष्ट्रीय सीमारेषा आहे, हे चीन मान्य करत नाही. 4. हा सीमावाद संवादाच्या मार्गाने सुटावा म्हणून भारताने अनेक वेळा प्रयत्न केले, परंतु त्यात फारसे यश आले नाही. 4. भारत अफगाणिस्तान संबंध. उत्तर, अफगाणिस्तानामध्ये राजकीय अस्थिरता मोठ्या प्रमाणावर आहे. तालिबान या दहशतवादी संघटनेने तेथील वर्चस्व हे त्याला कारणीभूत आहे. 2. अफगाणिस्तानमध्ये शांतता, सुरक्षितता आणि स्थैर्य आणणे, तेथील हिंसाचाराला आळा घालणे, लोकशाही सरकार स्थापन करण्यास मदत करणे यांसाठी भारताने अफगाणिस्तानला मदत देऊ केली आहे. 3.
तसेच युद्धामुळे नष्ट झालेल्या दळणवळणाच्या सुविधा निर्माण करणे, रस्ते बांधणी, विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात सहकार्य, शाळा, आरोग्य सुविधा, सिंचन प्रकल्प याची उभारणी अशा सर्व क्षेत्रात भारत अफगाणिस्तानला मदत करत आहे. प्रश्न 5 पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. 1. भारत अमेरिका यांच्यात सहकार्याचे संबंध निर्माण होण्यामागील पार्श्वभूमी विशद करा. उत्तर: भारत अमेरिका यांच्यात सहकार्याचे संबंध निर्माण होण्यामागील एक म्हणजे भारत आणि अमेरिका ही लोकशाही व्यवस्था असलेली दोन राष्ट्रे आहेत. सुरुवातीपासूनच अमेरिका भारताचा सर्वात महत्त्वाचा व्यापारी भागीदार होता. 2. अनेक भारतीय शिक्षण आणि नोकरीच्या निमित्ताने अमेरिकेत जात असल्याने अमेरिका आणि भारत यांच्यात सांस्कृतिक, सामाजिक आणि आर्थिक संबंध वाढत गेले आहेत. 3. शीतयुद्धानंतर भारत आणि अमेरिका यांच्यातील सुरक्षाविषयक संबंध मोठ्या प्रमाणावर वाढले. तसेच भारताने मुक्त अर्थव्यवस्थेचे धोरण स्वीकारल्यानंतर हळूहळू भारताचा आर्थिक प्रगतीचा वेग वाढू लागला. 4. त्याचप्रमाणे 2005 मध्ये झालेल्या संरक्षक विषयक सहकार्याचा करार आणि 2008 मध्ये झालेला आण्विक सहकार्याचा करार हे भारत अमेरिका संबंधातील महत्त्वाचे टप्पे आहेत. गेल्या 5 वर्षात भारत आणि अमेरिका यांच्या दरम्यान तसेच क्षेत्रात सहकार्याचे संबंध निर्माण झाले. प्रश्न 2 आहे, शेजारच्या राष्ट्रांमध्ये लोकशाही प्रस्थापित होण्यासाठी भारताने केलेल्या प्रयत्नांविषयी उदाहरणासह माहिती लिहा. उत्तर: अफगाणिस्तानमध्ये शांतता, सुरक्षितता आणि स्थैर्य आणणे, तेथील हिंसाचाराला आळा घालणे आणि लोकशाही सरकार स्थापन करण्यासाठी भारताने अफगाणिस्तानला मदत केली आहे. 2. बांगलादेश मुक्ती संग्रामात भारताने बांगलादेशीयांना मदत केली, या राष्ट्रांमध्ये लोकशाही आहे. 3. नेपाळमध्ये राजेशाही होती. 1990 साली नेपाळची लोकशाहीच्या दिशेने वाटचाल सुरू झाली. यासाठी भारताने नेपाळशी मैत्री करार केला. प्रश्न 3 आहे, दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार्य संघटना कोणत्या कार्य करत आहे? उत्तर: दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार्य संघटना पुढील कार्य करत आहे. 1 म्हणजे दक्षिण आशियाई राष्ट्रांमध्ये आर्थिक सहकार्य निर्माण करणे, त्याद्वारे संपूर्ण दक्षिण आशियाचा विकास साधणे, दक्षिण आशियातील लोकांसाठी कल्याणकारी योजना आखून त्यांचे जीवनमान वाढवणे. 3. दक्षिण आशियातील प्रदेशात आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक उन्नती आणि विकासाची गती वाढवणे. 4. परस्परांबद्दल विश्वास निर्माण करणे आणि परस्परांना समजून घेणे. 5. परस्परातील सहयोग गतिशील करून सांस्कृतिक, आर्थिक, औद्योगिक आणि वैज्ञानिक क्षेत्रातील सहयोग वाढवणे. 6. समान उद्देश असलेल्या आंतरराष्ट्रीय संघटना आणि क्षेत्रीय संघटना यांच्यावर सहकार्य करणे. यातील उपक्रम आहे राष्ट्रपती, प्रधानमंत्री यांच्या परराष्ट्र दौऱ्यांची माहिती मिळवा, 2 विविध देशांच्या यूथ एक्सचेंज कार्यक्रमाची माहिती मिळवा. धन्यवाद मित्रमैत्रिणींनो, हा फार महत्त्वाचा धडा होता आणि हा व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचे लाईक्स आणि कमेंट्स आम्हाला खूप प्रेरणा देतात. आपण असेच भेटत राहू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.